नवीन वर्ष 2024 सुख, समाधान आणि समृद्धीनं भरलेलं असावं हे प्रत्येकालाच वाटतं. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुद्धा सुवर्णकाळ ठरू शकतं. कारण ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षाची सुरुवात सोमवारी या शुभ दिवशी आणि 5 दुर्मिळ योगात होत असल्यानं यंदा नवीन वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारी 2024 खूप खास असणार आहे. म्हणून या काळात योग्य पूजा आणि काही विशेष कार्य केल्यानं वर्षभर घरात धन, सुख, समृद्धी आणि सौभाग्याची कमतरता भासणार नाही असं ज्योतिषी सांगतायत. या संबंधित संपूर्ण माहिती चला जाणून घेऊयात, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. 2024 नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत शुभ दिवसानं होत आहे. वर्षाचा पहिलाच दिवस खूप खास मानला जातो. या दिवशी अनेक जण आपल्या देवतेची पूजा करून या दिवसाची सुरुवात करतात, जेणेकरून संपूर्ण वर्ष शुभ राहील. वर्षभर घरात सुख, समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 1 जानेवारी 2024चा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत आधी जाणून घेऊयात. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024ला आयुष्मान योग, आदित्य मंगल योग, गजकेशरी योग आणि लक्ष्मीनारायण योग असे 5 शुभ योग निर्माण होणार आहेत. पहिला लक्ष्मीनारायण योग. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 1 जानेवारी 2024ला शुक्र आणि बुध ग्रह वृश्चिक राशीत असल्यामुळे लक्ष्मीनारायण योग निर्माण होणार आहे. या योगामुळे वैवाहिक जीवनात प्रेम आणि संपत्ती वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. या योगात केलेलं कार्य आरोग्य आणि समृद्धी देणारं ठरणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यानंतर आदित्य मंगल योग. सूर्य आणि मंगळ 1 जानेवारी 2024ला धनु राशीत असल्यानं आदित्य मंगल योग तयार होणार आहे. आदित्य मंगल योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीला कामाच्या ठिकाणी चांगलं भरभरून यश मिळतं असं म्हणतात. त्यानंतर गजकेशरी योग. चंद्र 1 जानेवारी 2024ला सिंह राशीत असणार आहे, तर 29 डिसेंबरला गुरु मेष राशीत आलेत. वर्षाच्या सुरुवातीलाच गुरुची 5वी दृष्टी सिंह राशीवर पडणार असल्यानं गजकेशरी योग तयार होणार आहे. गजकेशरी योगामुळे प्रत्येक कामात यश मिळणार असून धन, पद आणि पैशाची भरभराट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर आयुष्मान योग. वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारीला पहाटे 3:31 दुसऱ्या दिवशी 2 जानेवारी 2024ला पहाटे 4:36 आयुष्मान योग असणार आहे. आयुष्मान योगामध्ये भगवान शिव आणि भगवान श्री गणेशाची साधना केल्यानं दीर्घायुष्याचं वरदान मिळतं असंही म्हणतात. गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच 1 जानेवारी 2024ला सोमवार आहे. सोमवारपासून नवीन आठवडा सुरू होणार आहे आणि सोमवार हा भगवान शिवशंकरांची उपासना करण्याचा वार आहे. म्हणून नवीन वर्षाची सुरुवात शुभ आणि आनंदात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत ज्या व्यक्ती या दिवशी भोलेनाथांचा अभिषेक करतात त्यांच्यावर वर्षभर भगवान शिवशंकरांची कृपा असते असंही म्हणतात. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी श्री गणेशाची पूजा करण्यासोबतच भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णूंचा सुद्धा अभिषेक करणं शुभ ठरणार आहे. त्याशिवाय या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी माता पार्वती आणि देवी लक्ष्मीची पूजा करणं देखील शुभ मानलं गेलंय. तर वर्षाच्या पहिल्याच दिवशी काय करावं? सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी शिवभक्तांनी शिवपूजन आणि श्री हरी विष्णू भक्तांनी विष्णूपूजन करावं असं ज्योतिषी सांगतायत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारी 2024ला सकाळी सूर्योदयापूर्वी उठून भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करावं. यावेळी ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. याचबरोबर श्री गणेशाची सुद्धा पूजा करावी. श्री गणेशाला दुर्वा आणि तुळशी मातेला जल अर्पण करावं. याचबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीच्या पावलांची ठसे लावावे. आधी सांगितल्याप्रमाणे सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी शिवभक्तांनी शिवपूजन करावं आणि विष्णू भक्तांनी विष्णूपूजन करावं. सोमवार हा अभिषेकासाठी खास मानला जातो, म्हणून भगवान शंकरांना जलाभिषेक किंवा रुद्राभिषेक करावा. यावेळी ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. याचबरोबर बेलाच्या पानावर आपली इच्छा लिहून ते शिवलिंगावर अर्पण करावं. असं म्हणतात की या उपायानं भगवान महादेव आपली प्रार्थना लवकर स्वीकार करतात आणि इच्छा पूर्ण करतात.
शिवाय माता पार्वतीला या दिवशी लाल चुनरी अर्पण करावी, यामुळे सौभाग्य वाढतं, वैवाहिक जीवन आनंदी होण्यास मदत मिळते आणि अविवाहितांचं लग्न जुळण्यासही मदत मिळते असंही सांगण्यात येतं. शिवाय सोमवारी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तांदूळ, पांढरे कपडे, पांढरी फुलं, साखर, नारळ इत्यादी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं दान करावं. यामुळे कुंडलीतील चंद्र बलवान होतो आणि दोषही दूर होतात. वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी पूजन झाल्यावर रात्री सुद्धा पुन्हा भगवान शिवाची पूजा करावी. या व्यतिरिक्त वर्षाच्या पहिल्या दिवशी घरामध्ये बेलाचं रोप लावणं शुभ मानलं गेलंय. बेलपत्राच्या रोपामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी सोबतच संपत्ती येण्यास मदत मिळते आणि वर्षभर घराची भरभराटच होते असंही सांगण्यात येतं. या व्यतिरिक्त विष्णू भक्तांनी विष्णू पूजन करावं. वर्षाच्या पहिल्याच दिवशी भगवान विष्णूच्या बीज मंत्राचा जप करावा. यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करताना केशर मिश्रित दुधानं श्रीकृष्णाचा अभिषेक करावा. असं करणं शुभ मानलं गेलंय. याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये धन, कीर्ती आणि सौभाग्य वाढवण्यासाठी वर्षाच्या पहिल्या दिवशी माता लक्ष्मीच्या श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची रोज पूजा सुद्धा करावी. दररोज सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून श्रीयंत्राची पूजा केल्यानं घरात कायम सुख, समृद्धी आणि संपत्ती टिकून राहण्यास मदत मिळते. श्री लक्ष्मी यंत्राला गंगाजलानं अभिषेक करावा. यावेळी ओम श्रीम ह्रीम श्रीम नमः या मंत्राचा जप करावा. याचबरोबर वर्षाच्या पहिल्या दिवशी मध्यरात्री म्हणजेच निश्चित काल मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा करावी. निश्चित हा काल मुहूर्त 2 जानेवारी रात्री 11:57 पासून ते रात्री 12:52 मध्यरात्री असेल. यावेळी घरात तुपाचा दिवा लावावा आणि श्री सूक्ताचं पठण करावं. यामुळे वर्षभर घरात सुखसमाधान टिकून राहतं. शिवाय शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्य दरवाजावर घोड्याची नाळ लावणंही शुभ मानलं गेलंय. या दिवशी अन्न, वस्त्र, गूळ, तीळ, तांबे, गहू आणि शिक्षणाशी संबंधित गोष्टी गरजूंना दान करणंही फलदायी मानलं गेलंय. तर 2024 हे वर्ष एका खास दिवसापासून सुरू होत असल्यानं या दिवशी योग्य पूजा आणि काही विशेष कार्य केले तर वर्षभर धन, सुख आणि समृद्धीची कमतरता भासत नाही. शिवाय पहिल्याच दिवशी तिथी आणि नक्षत्रांचा विशेष मिलाप दुःख, संकट आणि गरिबीपासून दूर ठेवण्यास मदत करणार असल्यानं काही गोष्टींचं पालनही करावं. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी किंवा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काही वस्तू खरेदी करून घरी आणाव्यात. यामुळे सुद्धा वर्षभर घरात आनंद टिकून राहतो असंही सांगण्यात येत आहे. म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोराची पिसं नक्की घरी आणावीत. यामुळे भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद वर्षभर कुटुंबावर राहतो. शिवाय नवीन वर्षाच्या सुरुवातीपूर्वी किंवा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात तुळशीचं रोप नक्की आणावं आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गंगाजलानं या तुळशीला शुद्ध करावं. घरात तुळशीचं रोप असल्यास आर्थिक स्थिती सुधारण्यास नक्कीच मदत मिळते असं म्हणतात. याचबरोबर नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधीच किंवा पहिल्या दिवशी तांब्याचे किंवा पितळेचे कासव घरी आणावे. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात. तांबा किंवा पितळ धातूपासून बनलेलं कासव घरी आणल्यानं नवीन वर्ष सुखसमृद्धीत घेऊन जातं आणि श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरावर कायम टिकून राहतो. याचबरोबर कर्जासारख्या समस्याही दूर होण्यास मदत मिळते. याचबरोबर वर्षाच्या पहिल्या दिवशी घरी शंख शिंपले आणावे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मकतेचा संचार होतो. त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरामध्ये शंख स्थापित करावा. या उपायानं घरात सदैव वातावरण शुद्ध राहतं आणि कायम शांतता टिकून राहते. याचबरोबर आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्रिशूळ नक्की आणावा. या दिवशी भगवान शिव आणि त्यांच्या शस्त्राची विधीपूर्वक पूजा केल्यानं उत्पन्न आणि सौभाग्य वाढतं. शिवाय घरात सकारात्मक शक्तींचा संचार होतो, कारण त्रिशूल हे शक्तीचं प्रतीक मानलं गेलंय. तर आधी सांगितल्याप्रमाणे नवीन वर्ष 2024 हे सुख, समाधान आणि समृद्धीनं भरलेलं असावं असं तुम्हालाही वाटत असेल आणि नवीन वर्ष 2024 हे तुमच्यासाठी सुद्धा सुवर्ण ठरावं असं सुद्धा तुम्हाला वाटत असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले हे उपाय तुम्ही अगदी घरच्या घरी वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2024 या दिवशी 5 दुर्मिळ योगामध्ये हे विशेष उपाय नक्की करून पाहावेत.
तुमच्या घरातही वर्षभर आनंद, सुख, समृद्धी आणि भरभराट होण्यास मदत मिळेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.